दीक्षाभूमीला मी सकाळपासून व्हिडिओ नाही केला कारण की आमच्या इथं खूप गर्दी चालू होती. कारण की सगळ्यांची आंघोळ पण बाकी होती, सगळ्यांचे रेडीमेड झाले. इकडे काकी बघ की बघा काहीच काकीचा आउटफिट, माझा आउटफिट, सारीला मी सेम सेम घेतलाय. मी दोघांनी सेम सेम कपडे आले. आज जावा जावा माझी आई पण छान दिसते, मम्मी पण छान दिसते आणि माझे काका हा आतिश आणि माझी आजी आहे. तर आम्ही लोक आता चालले दीक्षाभूमीला. तिकडे गेल्या आपण भेटू. दीक्षाभूमीला डायरेक्ट गेल्यावरच भेटू कारण की आता खूप मुलेले आधी ओला बुक केली, ती ओला येईल तेव्हा आता आम्ही जाऊ. तुम्हाला दीक्षाभूमीचा सगळा व्ह्यू दाखवते. हाय तर आता आम्ही निघालेलो आहे. भाऊ आणि शौनक मागे बसतो. निघालो आमचं 2 मिनिटात येतो. आम्ही लोक 15-20 मिनिटांमध्ये पोहोचून आम्ही फायनली दीक्षाभूमीला पोहोचलेलो आहे आणि खूप भारी वाटते बघा. पब्लिक पण एवढी नाही, खूप मस्त वाटते. हे सगळे आम्ही लोक व्हाईट लुक केले सगळ्यांनी. दीक्षाभूमी आणि फर्स्ट टाइम आला. दीक्षाभूमीला फर्स्ट टाइम आलोय. त्याच्या नंतर पण आम्ही गेला पप्पा इकडे सगळ्याला घेऊन गेलो. किती भारी वाटते. आता थोडे व्हिडिओ रील्स सगळे करू आम्ही. नंतर भेटू कारण की व्हिडिओ करायलाच पाहिजे. एवढा लांबून दीक्षाभूमीला आलो तर व्हिडिओ तर ऑफकोर्स करायलाच पाहिजे. त्या आतमध्ये गेल्यावर पण तुम्हाला दाखवतो. ही आमची फॅमिली टाइमपास आहे. आता काय आता मी पण काय आता तुम्हाला माहिती आता मी पण एक युट्यूबर बनणार. 7th व्हिडिओ माझ्या आयडीवर येईल शॉर्ट. हे लोक मला ओरडतात कारण की यांचे फोटो काढायचे. ठीक आहे, यांचे फोटो काढतो नंतर भेटतो. काय आलं काका? काय आलं? अच्छा अच्छा. हा आता मी फोटो काढतो नंतर भेटू. चल तर इकडे सगळं आहे बाबासाहेबांचे फोटो. काय काय सगळं आर्टिस्ट आहे तुम्ही बघू शकतात. मी खूपच बाबासाहेब किती काय काय केलं सगळं आहे बघा. तुम्हाला दाखवते एकदा तरी पण. आणि खूप म्हणजे कुठल्या वेळी काय केलंय, कुठल्या साली काय काय बाबासाहेबांनी डिग्री केली, काय काय ते सगळं इकडे आहे. तर तुम्ही प्लीज एकदा तरी व्हिजिट करा इकडे. आणि खूप भारी वाटतं. मस्त म्हणजे त्या पहिल्यापासून ते एंडपर्यंत सगळं इकडं सगळं भरपूर आहे. तुम्ही पण या आणि बघा, खूप भारी वाटते बघा. हे बुद्ध जयंती समारंभ डॉक्टर बाबासाहेबांनी ते कधी केलं 14 एप्रिलचं. परत भरपूर काय आहे तुम्ही बघा. इथे नाही सांगू शकत कारण की एवढं आपल्याला थोडं माहिती, एवढं वाचेल मग तुम्हाला सांगेल. औरंगाबाद के पवल चक्र ते कधी केलं ते पण दाखवले. 14 तळाचं सगळं काही ते केलंय. तुम्ही एकदा तरी फक्त व्हिजिट करा बस. खूप भारी मूर्ती बघा, एक नंबर आहे यार. दोन्ही पण मूर्ती भारी आली. हे बघा आपलं विहार, अशोक चक्र आहे. परत इकडे पण छोटंसं टॅबो आहे. खूप भारी. एकदा तरी फक्त व्हिजिट करा. खूप मस्त आहे. खूप ते ब्लॉगर आहेत. खूप मस्त आहे. मूर्ती तर बघा, दोन्ही पण मूर्ती भारी. एक पितल्याची मूर्ती तिथं एवढी भारी आहे ना. खूप म्हणजे असं व्हिडिओमध्ये बघू नाही शकत पण समोरासमोर अक्षरशः खूप चांगलं वाटतं. आणि खूप मन प्रसन्न झालं. असं वाटतंय की स्वर्गामध्ये आलं. म्हणजे खूप भारी वाटतं यार, खूपच. उशिरा कळला तर कार्य उशिरा होते. तुमच्या मुलाला तर आम्ही इथं आलेलो आहे डायगन फ्लॅटला. मला दाखवते पण खूप भारी म्हणजे खूप मस्त वाटते. खूप छान आहे डायगन फ्लॅट्स टेम्पल. आणि आमची गँग. आम्हाला अजून 3 ठिकाणी जायचं पण ते मला वाटत नाही इम्पॉसिबल होणार कारण की हे लोक एवढे स्लो चालतात. खूप स्लो आहे. चला यार. आणि ते पुढे आपले झेंडे लावलेत. खूप भारी वाटते. आणि नागपूरला आपले लोक खूप राहतात.
खूप राहतात. आमचा सगळा नुसता रडका झालाय. त्यांनी इथं आल्यावर काय एन्जॉय केलं नाही. गोरेगावला असताना खूप एन्जॉय केलं. खूप भारी वाटतंय. हे सगळी तर आमचीच पब्लिक आहे. आम्ही लोकच आहे. आणि माझा आजचा लुक किती चांगला वाटतोय. मला कमेंट करा. मी छान दिसते की खूप भारी वाटतंय असं काय नाही. आणि आर्यन ब्लॉगर माझा ब्लॉग आजी घेऊन गेले. काय ब्लॉग करू तुमचा? माझी काकी बोलते माझा ब्लॉग कर. काय करू बोला. काय ब्लॉग कसं वाटलं येऊन? एकदम छान वाटते आम्हाला पण पाठवा ब्लॉग. मी कसं आणते ब्लॉग मध्ये? मला बोलते माझ्याकडे ब्लॉग आहे. मी घेतला तर काय बोलतच नाही. तर आतमध्ये जातो मग तुम्हाला दाखवू काय काय. खूप भारी वाटतंय. इथं नमबुद्ध आणि जय भीम लिहिले आणि बघा किती भारी वाटते. खूप भारी वाटते आणि खूप मस्त वाटते. आतमध्ये जाऊन पण व्हिडिओ करते. आतमध्ये अलाउड आहे की नाही वाटते नाही, कारण की दीक्षाभूमीला तर अलाउड नव्हतं. पण बट आम्ही थोडेफार क्लिप घेतले. अलाउड होतं पण कसं व्हिडिओ करतो तर कसं काही काही लोक खूप आवाज बिवाज करतात. तर मग थोडीशी क्लिप घेतली तिकडची. आता इकडची पण क्लिप घेऊ. भारी वाटते. आणि आमची फॅमिली बघा एकदम लेट करून येते. माझे काका ना फर्स्ट आलीस तू पण. माझे काका ना आमच्यामध्ये फर्स्ट टाइम फिरायले म्हणजे आलेत खूप वेळा असं नाही की नाही, पण नागपूरला असं लांब ट्रिपमध्ये फर्स्ट टाइम आले. आणि आता बोलत आता मी याच्या पुढे येत नाही कारण की ते जाम नमले. माझ्या काकीने त्याला जाम लुटलंय. ओ भाऊ तुम्हाला काकीने लुटल्यावर तुम्ही नेक्स्ट ट्रिपला येणार नाही ना? काकीने लुटलंय ना तुम्हाला? काकी नाही जास्त करून तू मला लुटली. माझा ब्लॉग मध्ये माझीच इज्जत घालवतायत. बोलतायत काय वाईट कडे घ्या आता आम्हाला. माझ्या काकाने एवढा पैसा हे केलंय उडवलं त्याचा आवाजच बसलेत आणि माझ्या व्हिडिओ मध्ये माझीच इज्जत घालवतायत. काय भाऊ आम्ही भाऊ काय बोलतो कारण की आम्ही आमच्या काकाला लहानापासून भाऊ बोलतो. म्हणजे भाऊ का बोलतो कारण की ना माझे पप्पा हे लोक सगळे दादा ते सगळे काका लास्ट नंबर आहेत तर सगळ्यात मग त्यांना भाऊ भाऊ बोलतो. तर आम्ही पण आम्हाला पण सवय झाली त्यांना भाऊ बोलायचं. मग आम्ही आमच्या काकीला काकी बोलतो आणि भाऊला भाऊ बोलतो. काका बी काय नाही बोलतो भाऊ बोलतो. तर आता आतमध्ये जातो एंट्री करतो. बघा आता एंट्री केलं आतमध्ये किती भारी काय काय सीन. तर आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. आयुष्यपत काय भारी खूप मस्त वाटते. खूप मस्त गौतम बुद्धाची मूर्ती बघा. गौतम बुद्धाची मूर्ती छान आहे. खूप भारी वाटते. त्याचा व्ह्यू बघा. खूप भारी मूर्ती आणि खूप छान वाटते. खूपच मस्त वाटते. आणि इथं आपलं संविधानाचं बुक हे बघा बाबासाहेबांचं इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खूप भारी वाटते. खूप मस्त वाटते.
तर आता आम्ही तिकडून निघालोय. आता आम्ही आलो बुद्धा लेणीच्या इकडे. तिकडचं पण विहार खूप भारी आहे आणि इकडचं पण बुद्ध विहार भारी आहे. आतमध्ये तर बघू बुद्धांच्या लेण्या आहेत बोलतात आणि फोटो बिटो सगळं काय आहे. आमची फॅमिली स्लो मोशन आहे, स्लो मोशन. आणि इकडून आता आम्ही घरी जाऊ कारण की आमची 5ची ट्रेन आहे. मुंबईला जायचंय कारण की आम्ही वन डे 5ची ट्रेन आहे. 5चीच बोलली 5ची ट्रेन आहे आणि कारण की आता मुंबई जायचंय. आम्ही वन डे चाललेलो फक्त. वन डे फिरून घेऊन डायरेक्ट आतमध्ये जाऊ. तुम्हाला फोटो चप्पल बिप्पल काढते यारी इकडे आलो. इथे काम चालू आहे. काम चालू आहे. आता मी वरती चाललोय. चप्पल काढलेली आहे. दादा तिथं चप्पल काढ. ऊन खूप आहे यार. आता हात दुखायला लागला खूप. ₹500 हार घालतो. एक नंबर आहे बुद्धांची मूर्ती दाखवते. वाव खूप भारी वाटते. उभे आहे बुद्धांची मूर्ती. इथे छोटे छोटे पण आहे बुद्धांच्या मूर्त्या. मस्त माझ्या पितळ्याच्या मूर्त्या आहे पूर्ण सगळ्या. इथं मस्त आहे. तर इथं बघा 28 मूर्त्या आहेत. हर एक पोझिशन वेगवेगळे आहे. त्यांचे नाव आहेत की कुठून त्यांनी काय काय घेतले वाचून खूप भारी वाटते. आणि सगळे पोझिशन एकच आहे फक्त तिथे नाव चेंज दिले बस. कुठे त्याने काय काय ध्यान केलेत बस. अशोक, नागपूर, प्रदूर्तू म्हणजे ज्यांनी कोणी इथं दिले त्या मूर्त्या त्यांच्या खाली मेन्शन दिले आणि त्यांचं वरती गाव दिले की ह्यांनी इकडून मूर्ती दिली आहे तर. आणि पुन्हा 28 मूर्त्या भारी वाटतात. असं काय नाही मस्त वाटतात. सगळ्यात मस्त मूर्ती तुम्हाला दाखवते. भारी मूर्ती आहे. एक नंबर मूर्ती आहे. व्हाईट कलरची आहे. खूप मोठी आहे. मला वाटतं नागपूरला सगळे इथं मोठ्याच मूर्त्या आहेत. छोट्या मूर्त्या नाही वाटतं. सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. चला आणि माझा लहान भाव आहे तो नुसता पितच असतो. थंडा पितोय. हे बघा इथं व्हाईट वाली मूर्ती आहे. एवढी भारी वाटत. इथं सनसेट पण आलाय आणि मूर्ती सनसेट नाही ऊन आहे खूप खूप मूर्ती भारी वाटते. खूप मस्त. आता खूप दमले काय की ते परत आम्हाला दीक्षाभूमीला जायचंय रिक्षा घ्यायला. कारण की आम्ही दीक्षा घ्यायला चाललोय. रिक्षा घेणार आणि मग तिकडून आमची 4ची गाडी आहे. 5ची आहे पण आम्हाला 4च्या रिक्षाला जायचंय. मग तिकडून घरी. मग हा ब्लॉग तो फर्स्ट ब्लॉग आहे. हा सेकंड ब्लॉग आहे. म्हणजे 2 ब्लॉग होते आणि मी ब्लॉग थोडा ब्लॉग थोडा आता उशिरा होईल कारण की इथं नेटवर्क पण नाही आणि रेंज पण नाही. काहीच नाही आहे. दोन्ही पण नाही आहे. नेटवर्क रेंज एकच आहे. म्हणजे दोन्ही पण काहीच नाही. तर नेट फोनच नाही चालत. फक्त ब्लॉग करणार आणि घरी गेल्यावर गोरेगावला गेल्यावर मग व्हिडिओ अपलोड आणि मग तेव्हा तुम्ही बघा. तर आम्ही रिक्षा मिळतात आम्ही चाललोय घरी कारण की आम्हाला
आमची ट्रेन आहे 5ची. तर आता आम्ही लॉजवर जाऊ, कपडे पण चेंज करू. आम्ही डायरेक्ट गाडीला जाऊन आम्ही आतमध्ये व्हिडिओ का नाही केला, कारण की आम्ही दीक्षा घेत होतो. तिकडे अलाउड नाही आहे व्हिडिओचं, म्हणून आम्ही व्हिडिओ नाही केला. पण जेवढं आम्हाला इम्पॉसिबल मला जमलं तेवढे मी सगळे क्लिप घेतले. फक्त दीक्षाची नाही घेतली, कारण की तिकडे अलाउड नाही. भंतीजी बोलले की नाही व्हिडिओ काढू शकत. आम्ही बोलले ॲक्सेप्ट की नाही व्हिडिओ काढणार. तर आता ही फॅमिली आमची उभी आहे. लोकं बोलतात चला घरी, कारण की 5ची गाडी आहे. आम्हाला लॉज विजवर जाऊन तयार बिअर पण व्हायचे लवकरच. म्हणजे कपडे चेंज करायचे, व्हाईट कपडेवर नाही जाऊ शकत. तर चला लॉजवर गेल्यावर भेटू. बाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, सर्व फॅमिली आता आम्ही निघालो आहोत. धम्म दीक्षा या आता भूमीला आम्ही स्वीकारून योग पुरुष, क्रांतिकार्य, क्रांती सूर्य, योग परोटक, प्रज्ञावंत, सिंबल ऑफ नॉलेज, भारताचा विश्वरत्न, भारताचे उद्धारकारक, भारत रत्न, पूज्य पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. आता आम्ही चाललो आता आमच्या घरी. ट्रेन उशीर झाली तर आम्ही काही ब्लॉगच नाही केला, कारण माझ्या फोनला चार्जिंग पण नव्हती. आणि बघा सानू आणि आमचा बोचका बघा इकडे. अरे की आमची ट्रेन उशीर झाली. सगळे आम्ही कपडे पण चेंज केले, बॅगा घेतल्या, जसे निघाले. मम्मी आणि काकी गेले त्या कंपनीवर. आत्ताची तर गेली. आता भेलवाला आलाय, तर आम्ही भेल घेतो, कारण की खूप लागली. काहीच खाल्लं नव्हतं आम्ही. पण सब बॅगा घेतल्या, सर निघालो. मी जेवते आहे आणि काका आकी तिकडे बसलेले. ही बघा ही फिरते. आज आगाची हिमफिडी आहे. मी शिवगर माझी होती. दिला आम्हाला दिला.